पब्लिक फिगर्स त्यामुळे 500 लोकां भितर 1000 लोकां भितर वावरत येयल्ले आसा आनी दुसरें म्हणल्यार म्हजी सामकें प्रांजळ मत आसा ह्या कामाक वावरता सामकें केन्ना जेवपा सुद्दां वेळ मेळना माननीय मुख्यमंत्री परिस्थिती आमचे पेक्षा डबल आसा तर काणकोण धरून ते पेडणे आनी पेडणे धरून ते तुमच्या मोले हे सगळें कवर करता आसतना ते फक्त एकच उद्देश आसा समाजाचो उद्धार करप आसा आनी त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींत लक्ष घालपाक म्हणजे हे कर आनी तें करा म्हणपाक कोण आसता आनी हे इश्टिस्ट जे आसा पळय एखादी समजा फाल्यां म्हज्या मिटिंगेक 500 1000च्या मिटिंगेक कोणी एखादी येवन गेलो ताका कशें आसतलें मदीं एक दोन हांगा जाल्लें मडगांव खंय तरी एक कोणाचो बर्थडे आशिल्लो आनी त्या बर्थडे कोण तरी येवन गेलो हे अनिवार्य गेस्ट आसता आनी लक्षांत घेयात ह्या लोकांची मनोवृत्ती चड अशी आसता की खंय तरी भोंवन लागीं लागीं दाखोवपाचें काँग्रेसाक काँग्रेसी लागीं दाखोवपाचें बीजेपीक बीजेपी लागीं दाखोवपाचें अशें तांची मानसिकता तशी आसता बिकॉज दे वॉन्ट टू पोज आउट देमसेल्व्स कळ्ळें ना जेन्युइन आहे परवा अमित पालेकरांनी सुद्धा आरोप केलेला आहे की जेन्युइन गेल्या वेळेला म्हणजे भाजप उमेदवाराला पाठिंबा दिलेला होता निवडणुकीत भाजपसाठी काम केलेलं होतं पण जेन्युइनला बीजेपीचा पाठिंबा होता का? अरे बाबा हे आता तो परत मी त्याच्यावर रिपीट करत नाही बेस्ट बऱ्याच तऱ्हेनं आमचे मंत्री महोदयांनी व्यवस्थितपणे याच्यावर तुम्हाला सांगितलं आणि त्यामुळे त्याच्यावर मी वैयक्तिक कोणाचं नाव ह्याच्यावर मी का करू म्हणून मी माझ्या पूर्ण ह्याच्यामध्ये मी कोणाचं नाव पण घेतलेलं नाही कारण ते नाव सगळ्यांना माहित आहे जो इन्सिडेंट क्रमवार इन्सिडेंट जो झाला तो सर्वांना माहित आहे आणि त्यामुळे वैयक्तिक कोणाचं नाव कशाला मी आज बसलोय तो आमच्या मुख्यमंत्र्यांचं मंत्र्यांचं नाव घेतलेलं आहे तो बिझनेस एलिगेशन जे केलेलं आहे त्या संदर्भात पोलिसांनी सखोल चौकशी करायची आणि रूट कॉज काय ते फाइंड आउट करायचं आणि जी त्यांनी जे काय वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज हे करतो. थँक्यू व्हेरी मच.